जाते एक दिदू बापूच्या अजून बाकी पूर्ण झालं ना अजून रांगोळी ती काढायची आहे का झाली का चांगली लय भारी झाली आज. तुझ्यासारखी? मला काय तुझ्यासारखी येते फुलं कुठं आणली आपल्यातली येते नाही आपल्या शेजारची आहे ती. होय फळं पण आज ठेवायचे असते ते त्याच्यामुळे ठेवले ते ना ते पांढरे गुलाब ठेव की आपल्या घरचे. हे गुच्छ आई गुच्छच साईडला ठेवत असं असा ठेवलं. पाण्यात तिखट कशात तर हम्म. भारी वाटतो हार घालायचा अजून बाकी आहे हार शंकर महाराजाला घालायचं आहे. होय इथं लय झाले घरात मम्मीचा स्वयंपाक सुरू आहे तोपर्यंत इकडं बघा ही टॉमी कसा झोपलाय इथं पोर्चच्या पुढं ही वाळूचा ढीक टाकलाय तर त्याच्यावर तिथं झोपायची जागा आहे बघा त्याची आणि तिथं सावली पण येते त्याच्यामुळे एकदम निवांत झोपलाय टॉमी ए उठ कू त्याला बाबानं भरपूर पाव चारलेत आता जायच्या अगोदर तर निवांत झोपलाय बघा जागी नाही त्याला घरात स्वयंपाकाची तर अजून तयारी सुरू आहे तोपर्यंत म्हणलं तुम्हाला मम्मीच्या बागेतली झाडं दाखवावी छान अशी एकदम फुललेला आहे बरं का गुलाब तर एकदम भारी फुललंय बघा आणि ही बटर गुलाब आहे बटन गुलाब एकदम छोटे छोटे असं गुलाबांचं गुच्छ येणार आहे गुलाबाचं झाड आहे आणि त्यातूनच हे पांढरं गुलाब बघा एकदम भारी आहे का नाही आणि याची भरपूर फुलं सकाळी तोडली ती तुम्ही अगोदर बघितलेच देवपूजेसाठी तोडली ती तरीसुद्धा अजून भरपूर सगळी फुलं याला लागलेली आहेत बघा आणि एकदम छान अशी फुलं आहेत ती आता ही 2 गुलाबाची झाडं बघितली चला आता जास्वंदीचं झाड दाखवते तुम्हाला हे बघा किती छान असं जास्वंदीचं फूल लागलं याला आणि हे शोच आहे ती बाकीची झाडं इथं पण गुलाब आहे देशी गुलाब आहे बघा याचा सुगंध ना एकदम छान येतो देशी गुलाबाचा सुगंध आणि याची कांडी पण होती ही पानाचा वेल आहे आणि ह्या फुलाचं नाव काय मला माहिती नाही बरं का पण छान आहे पण फुल एकदम भारी आहे अशी फरशी टाकायसाठी बाकी सगळी झाडं इकडे एका साईडला काढून तिनं ठेवलेली आहेत ती आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते ती म्हणजे कैऱ्या बघा एकदम छान लागलेत आणि किती मोठ्या मोठ्या पण व्हायला लागलेत हो की नाही इकडे बघा ही सगळ्यात मोठी कैरी आहे आणि सगळे झाड अशी कुंडीमध्येच तिनं ठेवली ती कारण आता काम चालू होणार आहे फरशी टाकायचं तर मग ती परत व्यवस्थित करायचं असेल त्याच्यामुळं इकडे ठेवले ती भरपूर कैरी आहे त्या ह्या वर्षी काय आंब्याला काय भरपूर फळ आहे त्याच्यामुळं कैऱ्या पण भरपूर लागलेल्या आहेत त्या आणि ह्या झाडाला एवढं सगळं काटा आहेत आणि ह्या काट्यांमधनं फूल आहे बघा एकदम छान आहे याचं पण फूल म्हणलं परत मला काय वेळ भेटणार नाही परत पूर्ण कार्यक्रम अजून सुरू होईल पुढं म्हणून म्हणलं आत्ताच तुम्हाला दाखवावं ही फुलं ऊन तर भरपूर पडलंय पण म्हणलं फुलं दाखवावं तुम्हाला आत्ताच आणि चला अजून स्वयंपाक पण पूर्ण बाकी झालेला नाही अजून स्वयंपाक पण व्हायचा आहे आणि अजून देवाच्या आरती सगळं काय भरपूर अजून पुढं आहे तुम्ही अजून व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर म्हणलं तुम्हाला ही झाडं दाखवावी कारण परत वेळ भेटतोय नाही भेटतोय म्हणून अजून पुढं बघत राहा भरपूर बघण्यासारखं तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून या व्हिडिओमध्ये इकडं छान असा चिमण्यांचा किलकिलाट सुरू आहे बघा दिवसासुद्धा बिनधास्तपणे घरात वावरते त्यांचं स्वतःचंच घर आहे असं ती वावरते ते एकदम छान असं त्यांनी याच्यामध्ये पूर्ण अशी घरटी केली ती POP मध्ये बाबाला ना चिमण्या भरपूर आवडते त्याच्यामुळे ते अजिबात चिमण्या बाहेर आणत नाही तर तुम्हाला दिसत असेल इथं घरटं केलंय तिनं आणि निवांतपणे त्यांचा इथं दुपारच्या वेळेत छान गार सावलीला खेळ चाललाय बघा कुठं बसलं होतं ना तू एवढ्या वेळ झालं त्याला सांगते का हे वाळू त्यानंच घेतली का वर तू काय करायला आलती बाहेर पेन्सिल का घेऊन फिरती त्यालाच लक्ष ठेवत बस इथं पोर्चमध्ये तू आता वही
ए डार्लिंग आली म्हणते तर बघा एकदाचा एवढ्या टोपलं गच्च भरून पोळ्या बनवल्या त्या आणि ही खीर आहे खपली गव्हाची खीर. ह्या खिरीचा सगळ्यात जास्त मान असतो देवाला, त्याच्यामुळे खीर बनवली आहे. त्याच्यात भात आहे आणि पोळ्या कुणाला आवडत नव्हत्या त्याच्यासाठी ही चपात्या बनवल्या त्या. ही सकाळी बनवलेली शेवग्याची शेंग आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचं भजी आणि पापड्या लगेच सांडाळून म्हणून बघा ठेवलेल्या त्या पापड्या आणि ही दूध आहे पुरणपोळी सोबत खिरी सोबत खायला दूध आणि आमटीचं पातीला अजून वरच आहे. लेकरं सारखी फिरते ती तिकडनं आमटी सांडल पोळं पिळण म्हणून आमटीचं पातीला ठेवलंय वरच. आता स्वयंपाक झालाय, दिव्याचं चाललंय पसारा साफ करायचं काम तिच्याकडे दिलंय. आता तुम्ही म्हणत होता माझी बहीण कुठली आहे, ही माझी बहीण आहे बघा दिव्या 2 नंबरची. आणि मोठी आहे आता फ्रेश होणार आहे आणि देवाची आता काय म्हणते तिकडे त्याला सेवा करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही आता मस्तपैकी फ्रेश होणार. अजून बघत राहा पुढा सेवा कशी करते ती देवाची. ती काय खेळतं बाळ माझं, काय खेळतं भटकलं आ काय लावती ती, काय आहे काय आहे ती किम, कसली किम लावायची किम बोटाला दुखाला. मांडी घालून बस की बघती, मांडी घाल घे, पाय लांबव पाय लांबव घे, दोन्ही पण लांबव. बास की आता ती पाय किती पांढरा केलाय तू आ बास कर की आता बघती, बास कर आता. तू माझ्या घरी येते आ का ग आ तू कुणाची आहे ग बघती, आमची आहे मग माझ्यासोबत येत नाही. इथे आम्ही मोनला जाणार आहे. तुम्ही पण जाणार आहे. बास कर आता ती, बास कर का ग, मला दे ती क्रीम. हा तुला दुख एवढं झालंय पण आ काय दुसरी घेऊ, बास की आता लय झालं बघती. स्वयंपाक झाला आता हातपाय धुवायचे तर पण म्हणलं एकदा डाळिंबीच्या बागेतनं फिरून यावं. एकदम लाल 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 अशी डाळिंबीची बाग दिसायला लागली आपली बघा आणि एकदम भारी अशी सेटिंग झाली बरं का त्याची. शेवगा पण चांगला फुटायला लागलाय बरं का त्याच्या म्हटलं. आता मला वाटतं ही पूर्ण छाटला होता बाबानं त्याच्यामुळं असा फुटायला लागला. आणि बघा ही आता ह्याच्यातले नर मादी काय मला जास्त कळत नाही बरं का, एवढं काय मला जास्त समजत नाही. पण आता ही मोठी मोठी फुलं व्हायला लागली ती त्याला बहुतेक लवकर फळ लागत असं काहीतरी असेल. आणि असं लांबनं बघितल्यावर तर ना पूर्ण लाल 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 अशी झाडं दिसते ती बघा. इकडं आली होती हातपाय धुवायला आता स्वयंपाक झाला म्हणून, पण म्हणलं बाग लईच लाल दिसायला लागली जरा तुम्हाला पण दाखवावं. आणि वातावरण पण आजचं एकदम भारी आहे बरं का, शिरवाळ पडतंय, वारं सुटतंय, एकदम मस्त वातावरण आहे आज. त्याच्यामुळं म्हणलं चला दाखवूया. आणि अजून एक ही नारळाची झाडं बघा किती छान दिसते ती, असं लांबनं दाखवलं तर एकदम भारी दिसते ती आणि एकदम लाईनच्या लाईन आहे त्याच्यामुळे एकदम छान वाटते ती. हो की नाही, तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. चांगलं तिथं देवाला दिसायला नको कुकू लाव. कुंकू लावलेलंच आहे पण ती फुलामुळेच पुजले. फुलं लय झाली देवाला. दीदीनं बी आणली जाऊन तिकडं बालाजी बावच्यातली. खायची आता खडी साखर खाते खडी साखर. ओ नीट बस बाळा. देवाला आपण लिहिलं असतं. देव इकडं तोड करून तर बरी हळूच घ्या. हळद घे होता आकार राहू दे नाही तर मी घेते. थांब
हाय ना. घाबरले म्हणते तसं. पार्वती शिव हर 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 कैलासपती शिव हर 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 शिव पार्वती शिव हर 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 कैलासपती शिव हर 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 ए वाजव थोडंसं घरातच आहे पण नुसतं तिकडे तोंड करून आपण पोरच्या बाजूला करून दिलं. चल बघती पुढे बघ. शिव पार्वती शिव हर 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 कैलासपती शिव हर 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 शिव पार्वती शिव हर 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 कैलासपती शिव हर 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 दो चारो दिन शिव पार्वती शिव हर 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 कैलासपती शिव हर 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 उठा स्वामी मला लय लवकर घालती. उठा स्वामी घाल तोंडात लवकर. मला देतो. थांब थांब द्यायची थांब हो धर तिच्या पैसे देऊ धर वाटी अजून ती. धर आजीला वाटा धर. आणि ते- तो वाटी घे वाटी. ओवी ए ओवी दीदीला दे खडी साखर. मला दे. मग त्यासाठी मोठं व्हायला लागतं. मला दे. आजीला दे. आम्ही घेतली तर चालते बघ. मला दे. बघती? इकडे निघून ना ना, आम्ही जेवतो. ए बघती काय खाती तू हा बुद्धी पण तूप टाकते. ते परत फोन केलता का? फोन करायचा ना जेवायला. कुठं आहे काय?